नमस्कार. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील अद्ययावत घडामोडींची चर्चा व्हावी, प्राध्यापक वृंदांमध्ये वैचारिक आदान प्रदान घडावे या उद्देशाने महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्रजी शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण लेक्चर सिरीज ही विद्वत व्याख्यानमाला चालवली जाते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील पहिले व्याख्यान ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा उपयोग करून 29 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आले. पीपल्स कॉलेज नांदेड येथील इतिहासाचे प्राध्यापक तथा शिक्षणाविषयी मूलभूत चिंतन असणारे अभ्यासक डॉक्टर बालाजी चिरडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि उच्च शिक्षणाच्या दिशा या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली. प्रस्तुत विषयाचे समकाळातील महत्त्व लक्षात घेता हे चिंतन अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावे या उद्देशाने विचारशलाका या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रस्तुत व्याख्यान उपलब्ध करून देत आहोत. आपण या व्याख्यानाचे हार्दिक स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. नमस्कार मित्रांनो. श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या यशवंत महाविद्यालयाच्या श्री शंकररावजी चव्हाण लेक्चर सिरीजमध्ये बोलण्याची संधी आज मला माननीय प्राचार्य डॉक्टर GN शिंदे सर आणि या लेक्चरचे समन्वयक माझे मित्र प्राध्यापक विश्वाधार देशमुख सर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व उच्च शिक्षणाच्या दिशा या विषयावर बोलण्याचा आग्रह केला. त्यामुळे मी आज तुमच्या समोर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व उच्च शिक्षणाच्या दिशा या विषयावरचं माझं चिंतन आपल्यासमोर मांडतो आहे. मित्रांनो, बरोबर 1 महिन्यापूर्वी भारताचे शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 स्वीकारल्याचं घोषित केलं. त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, फेसबुक, व्हॉट्सअप, टेलिग्राम, ट्विटर, यूट्यूब या समाज माध्यमातून सुद्धा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची चर्चा सुरू झाली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजावून घेण्याच्या अगोदर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी आपण समजावून घेणं आवश्यक आहे. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर भारतामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं उच्च शिक्षण आयोग आलं. त्यानंतर 1964 मध्ये दयालसिंग कोठारी यांचं कोठारी कमिशनचं अहवाल आला. त्यानंतर 1986 मध्ये नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन NPE आलं. त्यानंतर 1992 मध्ये प्लॅन ऑफ ऍक्शन आलं. 2009 मध्ये राईट टू एज्युकेशन हा कायदा आला आणि आत्ता म्हणजे 1986च्या नंतर 34 वर्षांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आलेलं आहे. एका अर्थानं पुढचे 2-3 दशक या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रभाव आपल्या सगळ्यांवर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा प्रभाव असणार आहे. त्यामुळं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण समजावून घेण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2 गृहीतकांवर उभं आहे. त्याचं पहिलं गृहीतक असं आहे की भारत हा प्राचीन कालखंडामध्ये विश्वगुरु होता. म्हणजे भारतामध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, कांची
अशी विद्यापीठं होती आणि या विद्यापीठांमधून मल्टी डिसिप्लिनरी शिक्षण दिलं जात होतं. याच विद्यापीठांमधून चाणक्य, भास्कराचार्य, सुश्रुत, चरक, पाणिनी, पतंजली अशी व्यक्ती घडलेली होती. म्हणून अशी मल्टी डिसिप्लिनरी विद्यापीठ असणारं भारत हा विश्वगुरु होता आणि जगभरातले विद्यार्थी भारतामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होते. आता हे प्राचीन भारतातील विश्वगुरुपद परत आपल्याला मिळवायचं आहे. हे या शैक्षणिक धोरणाचं पहिलं गृहीतक आहे. मित्रांनो, दुसरं गृहीतक खूप महत्वाचं आहे. या शैक्षणिक धोरणानं असं म्हटलेलं आहे की चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी लागणारं मनुष्यबळ पुरवण्यासाठी आम्ही हे शैक्षणिक धोरण स्वीकारत आहोत. आता चौथी औद्योगिक क्रांती या फेजमध्ये आपण आलेलो आहोत. पहिली औद्योगिक क्रांती 1770 मध्ये झाली. दुसरी औद्योगिक क्रांती 1870 मध्ये झाली. तिसरी औद्योगिक क्रांती 1969 मध्ये झाली. तर आता आपण चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आलेलो आहोत. म्हणजे आज मार्केटमध्ये जे काही उत्पादित होतं, ज्या काही सेवा दिल्या जातात, त्या सगळ्या सेवांचं ऑटोमेशन झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही यंत्राशी, इंटरनेटशी जोडल्या गेलेली आहे. एका बाजूला बाजारपेठ आहे, एका बाजूला मार्केट आहे, एका बाजूला इंडस्ट्री आहे, तर दुसऱ्या बाजूला विद्यापीठ आहेत, महाविद्यालय आहेत. बाजाराला आणि इंडस्ट्रीला जे मनुष्यबळ लागतं ते मनुष्यबळ महाविद्यालये आणि विद्यापीठे देत नाहीत. म्हणून बाजार आणि औद्योगिक क्षेत्राच्या मागणीमध्ये आणि महाविद्यालय व विद्यापीठाच्या पुरवठ्यामध्ये एक मोठी तफावत निर्माण झालेली आहे. ही तफावत बंद करून औद्योगिक क्षेत्राला, बाजारपेठेला लागणारं उत्कृष्ट कौशल्य असलेलं मानव बळ, मॅन पॉवर पुरवण्यासाठी म्हणून हे शैक्षणिक धोरण आपण स्वीकारत आहोत, असं हे शैक्षणिक धोरण म्हणतं. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून ती आपण समजावून घेण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, ह्या शैक्षणिक धोरणाच्या पुढच्या बाबी समजावून घेण्याच्या अगोदर काही एक डेटा, काही एक माहिती आपण समजावून घेऊ. मित्रांनो, आज भारताची लोकसंख्या ही 140 कोटी आहे. त्यामध्ये 132 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या 32 कोटीपैकी 12 कोटी विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. आज भारतामध्ये 50 केंद्रीय विद्यापीठ आहेत, 402 राज्य विद्यापीठ आहेत, 125 अभिमत विद्यापीठ आहेत, तर 325 ही खाजगी विद्यापीठ आहेत. त्याशिवाय 155 राष्ट्रीय दर्जाची, राष्ट्रीय उपयोगाच्या अशा काही संस्था आहेत. हा डेटा याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की पुढच्या सगळ्या निवेदनामध्ये ह्या डेटाचा आपल्याला उपयोग होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने पुढच्या 20 वर्षाचं एक योजना दिलेली आहे. पुढच्या 20 वर्षाच्या योजनेमध्ये पहिला टप्पा 2025 चा आहे. 2025 मध्ये भारतातील संलग्न विद्यापीठाची संख्या मर्यादित करण्यात येणार आहे. म्हणजे 300 विद्यापीठासाठी एक विद्यापीठ करण्यात येणार आहे. आज 500, 1000, 1200 अशा कितीही संख्येची महाविद्यालये एका विद्यापीठाला जोडल्या गेलेली आहेत. त्याच्यामुळे या विद्यापीठांना काम करता येत नाही. म्हणून या विद्यापीठांची संख्या 2025 मध्ये मर्यादित करून 300 करण्यात येणार आहे. 2030 पर्यंत
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 50% करण्यात येणार आहे. आज ती टक्केवारी 26% आहे. 2000 मध्ये ही टक्केवारी 17% होती. 1990 मध्ये ती केवळ 6% होती. 1947 मध्ये फक्त 1.5% विद्यार्थी उच्च शिक्षण घेत होते. आता ही टक्केवारी 50% पर्यंत घेऊन जायची आहे. हा एक मोठा बदल 1930 मध्ये होणार आहे. अजून एक बदल 2035 मध्ये भारतातील सगळी महाविद्यालये ही पदवीदान देणाऱ्या संस्था होतील, डिग्री देणारे संस्था होतील. आणि 2040 मध्ये भारतातली सगळी उच्च शिक्षण संस्था ह्या बहुविद्याशाखीय मल्टी डिसिप्लिनरी होतील. हा पुढच्या 20 वर्षाचा फार महत्वाचा प्लान या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं स्वीकारलेला आहे. मित्रांनो, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पहिलं सगळ्यात महत्वाचं धोरण या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 3000 विद्यार्थी शिकतील अशा उच्च शैक्षणिक संस्था उभ्या करायच्या आहेत. ह्या बहुविद्याशाखीय असतील. म्हणजे आज भारतामध्ये 739 जिल्हे आहेत, तर 739 जिल्ह्यामध्ये असं 3000 विद्यार्थी शिकणारं किमान एक महाविद्यालय भविष्यामध्ये उभं करण्याचं मानस या शैक्षणिक धोरणानं स्वीकारलेलं आहे. हे 739 महाविद्यालये बहुविद्याशाखीय असतील. या शैक्षणिक धोरणामध्ये मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट अशी एक टर्म वापरलेली आहे. ही टर्म काय आहे तर पदवी घेत असताना मुलांना आपल्या पदवीच्या शिवाय इतर काही बाबी शिकायच्या असतील तर त्याला बाहेर जाता येईल. याला आपण म्हणतो मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट धोरण. याच्यासाठी पदवी ही आता 4 वर्षाची करण्यात आलेली आहे. 1 वर्ष जर ह्या पदवीसाठी मुलगा शिकला तर त्याला सर्टिफिकेट देण्यात येईल. 2 वर्ष शिकला तर डिप्लोमा देण्यात येईल. 3 वर्ष शिकला तर त्याला पदवी देण्यात येईल. आणि 4 वर्ष शिकला तर त्याला डिग्री विथ रिसर्च पदवी हे संशोधनासह त्याला देण्यात येणार आहे. ही 4 वर्षाची पदवी आहे आणि त्या 4 वर्षामध्ये त्याला चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू होणार आहे. आणि म्हणून CBCS पद्धत आपण सगळ्यांनी मागच्या अनेक वर्षापासून ती पाहिलेली आहे. याशिवाय भारतामधल्या सगळ्याच शासकीय खाजगी सगळ्या विद्यापीठांना ऑनलाईन डिस्टन्स लर्निंगचे कोर्सेस करण्याचा पूर्ण अधिकार असेल. कारण 50% हा आकडा गाठण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा वापर सरकार करणार आहे. त्यामध्ये ऑनलाईन डिस्टन्स लर्निंगचाही वापर करण्यात येणार आहे. कारण 2030 मध्ये 50% भारताचे विद्यार्थी उच्च शिक्षण घेतील याची व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे. यशपाल सारखे कृष्णकुमारांसारखे शिक्षण तज्ञ यांनी या सत्र पद्धतीवर मूल्यमापनाच्या पद्धतीवर खूप टीका केलेली आहे. आपण वार्षिक पद्धती परीक्षे पद्धती बदलून सेमिस्टर पद्धती आणली, त्यानंतर CBCS आणलं, आता आपण स्किल एनहान्समेंट कोर्स आणलं. पण ह्या तीनही पद्धती अपयशी ठरलेल्या आहेत. याचं कारण विद्यार्थ्यांच्या सोबतच वाढत जाणारी सोयी सुविधा आपल्याजवळ नाहीत, प्राध्यापकांची भरती आपल्याकडे केलेली नाही, तेवढं मनुष्यबळ आपल्याकडे नाही आणि त्याच्यामुळं मूल्यमापनाच्या पद्धतीमध्ये कसलाही बदल न करता आपण CBCS स्वीकारत आहोत, आपण सत्र परीक्षा स्वीकारत आहोत. त्यामुळं ह्या पद्धती अपयशी झालेल्या आहेत असं NCERTचे माजी अध्यक्ष यशपाल आणि कृष्णकुमार यांनी टीका केलेली आहे. या शैक्षणिक धोरणातली सगळ्यात महत्वाची बाब काय असेल तर भारतातल्या 100 सर्वोच्च शैक्षणिक संस्थांना भारताच्या बाहेर आपलं कॅम्पस उघडण्याची परवानगी या धोरणानं दिलेली आहे. तर त्याच वेळेस
जगातल्या सर्वोच्च अशा 100 संस्थांना भारतामध्ये आपलं कॅम्पस उघडण्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे. आता जगातल्या सर्वोच्च 100 संस्था ह्या ठरतात वर्ल्ड रँकिंग मधून. वर्ल्ड रँकिंग ठरते ती जगातल्या काही संस्थांनी ती ठरवलेली आहे. म्हणजे जगामध्ये अशा काही संस्था आहेत जागतिक पातळीवरच्या ज्या शिक्षणाच्या क्षेत्रातल्या 13 वेगवेगळ्या परिमाणांचा वापर करून शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता ठरवतात. त्यामध्ये 13 पॅरामीटर्स किंवा 13 परिमाणांचं केवळ 5 पॅरामीटरमध्ये त्याचं संकलन करण्यात येतं. त्यामध्ये अध्यापन आहे म्हणजे टीचिंग आहे, त्याच्यामध्ये संशोधन आहे, त्याच्यामध्ये त्या विद्यापीठाचा जागतिक दृष्टिकोन आहे, त्यामध्ये सायटेशन म्हणजे त्या विद्यापीठांमध्ये जे संशोधन होतं त्या संशोधनाचा वापर जगभर किती केला जातो हेही त्याच्यामध्ये स्वीकारलेलं आहे. आणि त्याशिवाय या विद्यापीठामध्ये होणाऱ्या संशोधनाचा जागतिक इंडस्ट्रीवर काय परिणाम होतो हेही त्याच्यामध्ये मोजलं जातं आणि त्यावरून जगातलं कोणतं विद्यापीठ कुठं आहे हे सांगितलं जातं. असं जगातल्या टॉपच्या 1300 विद्यापीठाची यादी दरवर्षी प्रकाशित होत असते. या 1300 विद्यापीठामध्ये भारताची विद्यापीठं कुठं आहेत हा एक महत्वाचा प्रश्न आहे. त्यामध्ये पहिल्या 300 विद्यापीठांच्या मध्ये भारताची एकही संस्था नाही. भारताच्या 300 विद्यापीठांच्या नंतर 301 ते 350 या 50 विद्यापीठांच्या मध्ये एक भारतीय संस्था येते. तिचं नाव आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, जी टाटांनी बेंगलोरमध्ये सुरू केलेली होती. 301 ते 400 मध्ये ग्वालियरची मध्य प्रदेशमधली ग्वालियरची इंदौरची आयआयटीचा क्रमांक लागतो. 401 पासून 600 पर्यंत दिल्ली, खरगपूर, मुंबई इथल्या आयआयटीचा क्रमांक लागतो. यामध्ये पुणे विद्यापीठ आणि JNU यांचा क्रमांक सुद्धा 800च्या नंतर लागतो. अशा 1300 विद्यापीठांची यादी दरवर्षी प्रकाशित होत असते. म्हणजे भारताची जी 1000 विद्यापीठं मी तुम्हाला सांगितली त्यापैकी केवळ 2 हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच संस्था या 1300 संस्थांच्या मध्ये येतात. अजून एक पॅरामीटर याच्यासाठी कोणता आहे तर जगभरातले किती विद्यार्थी आज भारतामध्ये शिकतात हा एक महत्वाचा पॅरामीटर आहे. आज म्हणजे भारताच्या लोकसभेमध्ये परराष्ट्र मंत्र्यांनी दिलेली आकडेवारी मी आपल्याशी सांगू इच्छितो. डॉक्टर विजय खरे यांनी मागच्या आठवड्यामध्ये लोकसत्तेमध्ये एक लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये त्यांनी ही आकडेवारी सांगितली. नंतर मी ती व्हेरीफाय पण केलेली आहे. तर किमान भारतामध्ये 48,000 विद्यार्थी भारतामध्ये शिकायला येतात. हे कुठले आहेत तर यामध्ये 26% विद्यार्थी आहेत नेपाळमधले, 4% विद्यार्थी आहेत अफगाणिस्तान मधले, 4% विद्यार्थी आहेत येमेन मधले, काही विद्यार्थी आहेत सिरिया मधले, काही विद्यार्थी आहेत नायजेरिया मधले, काही विद्यार्थी आहेत केनिया मधले. म्हणजे आशिया, आफ्रिका या विकसनशील देशामधल्या विद्यार्थ्यांची ही संख्या आहे. या उलट भारतामधून युरोपमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 7,53,000 आहे. ही आकडेवारी परराष्ट्र मंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलेली आकडेवारी आहे. भारतातले 7,53,000 मुलं ही ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युरोप, कॅनडा या विकसित देशामध्ये शिकायला जातात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक अहवाल दरवर्षी प्रकाशित होतो. त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की या 7,53,000 विद्यार्थ्यांनी 1300 कोटी 1,300 कोटी रुपये फीस साठी या विद्यापीठांना मोजलेली आहेत. म्हणजे आपण पेट्रोल विकत घेतो त्यावर सर्वाधिक पैसे खर्च करतो. पेट्रोलच्या नंतर सर्वाधिक पैसे आपण कशावर खर्च करतो तर आपण शिक्षणावर खर्च करतो. आणि म्हणून जागतिक दर्जाचं शिक्षण आपण दिलं तर आपले जाणारे विद्यार्थी थांबतील आणि बाहेरचे विद्यार्थी भारतामध्ये येऊ शकतील. हे केव्हा येतील, कसे येतील हा एक वेगळा प्रश्न आहे. याची वेगळी चर्चा आपल्याला करावी लागेल.
मित्रांनो, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्राध्यापकांच्यासाठी काही चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्राध्यापकांना आम्ही कॉलेजमध्ये अत्यंत डिसेंट असं वातावरण निर्माण करून देऊ. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, त्यांच्यासाठीची उत्तम लायब्ररी, इंटरनेट, कम्प्युटर्स या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे महत्त्वाचं नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामधली काय आहे तर विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे पुपिल टीचर रेशिओ PTR, विद्यार्थी प्राध्यापक प्रमाण हे 10 ते 20 मध्ये आणलेलं आहे. म्हणजे एका प्राध्यापकाकडे केवळ 10 ते 20 विद्यार्थी असणार आहेत. हा रेशिओ अतिशय महत्वाचा आहे. मी जेव्हा हार्वर्ड विद्यापीठाच्या PTR बद्दल चेक केलं तर तिथं 6 विद्यार्थ्यांच्या मागे 1 प्राध्यापक आहे. भारतामध्ये आता 10 ते 20 विद्यार्थ्यांच्या मागे 1 प्राध्यापक असा रेशिओ या शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलेला आहे. आत्ता जर आपण विचार केला, करंटली 2020 मध्ये 500 विद्यार्थी माझ्या महाविद्यालयामध्ये इतिहास शिकतात. या 500 विद्यार्थ्यांच्यासाठी 2 प्राध्यापक आम्ही आहोत. तर हेच प्रमाण 200-300 वगैरे असू शकतं. हे प्रमाण कमी केलेलं आहे. हे प्राध्यापकांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, या शैक्षणिक धोरणामध्ये व्होकेशनल एज्युकेशन बद्दल खूप चर्चा करण्यात आलेली आहे. आज भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश आहे. नंदन निलेकनी यांनी 2005 मध्ये इमॅजिनिंग इंडिया या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की भारताची ही जी लोकसंख्या आहे ती डिझास्टर नाही तर डिव्हिडंड आहे. कारण भारताचं ॲव्हरेज वय अत्यंत तरुण आहे आणि या तरुणांचा उपयोग करून घेणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक तरुणाच्या हाताला काम देणं आवश्यक आहे आणि हे काम आपण व्होकेशनल एज्युकेशनच्या माध्यमातून देऊ शकतो असा विश्वास या धोरणानं दाखवलेला आहे. त्याने असं म्हटलेलं आहे की 2025 पर्यंत भारतातील 50% विद्यार्थ्यांना आपण व्होकेशनल शिक्षणाचं एक्सपोजर देऊ. म्हणजे भारतातल्या 50% शालेय आणि महाविद्यालयीन उच्च शिक्षणातल्या विद्यार्थ्यांना व्होकेशनल शिक्षण काय आहे हे कळेल. आज भारतामध्ये औपचारिक व्होकेशनल शिक्षण घेणाऱ्यांची संख्या केवळ 5% आहे. तर हीच संख्या अमेरिकेमध्ये 52% आहे, जर्मनीमध्ये ती 75% आहे, तर साऊथ कोरियामध्ये ती 96% आहे. त्या तुलनेनं आपल्याकडे काहीही नाही आणि म्हणून आपली प्रत्येक शाळा महाविद्यालय हे ITI, पॉलिटेक्निक कॉलेज किंवा त्या ठिकाणच्या स्थानिक इंडस्ट्री सोबत त्याला जोडलं जाणार आहे. प्रत्येक महाविद्यालयामध्ये शाळेमध्ये इन्क्युबेटर सेंटर्स उभे केले जाणार आहेत आणि त्या माध्यमातून इंडस्ट्री आणि शाळा महाविद्यालये यांची जोड लावण्यात येणार आहे. इंडस्ट्रीला लागणारं मॅनपॉवर हे महाविद्यालयातून उभं करण्याचं काम हे इन्क्युबेटर सेंटर्स करणार आहेत. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. याच्याशिवाय बिव्होक नावाची जी डिग्री आता चालू आहे 2013 पासून चालू झालेली ती परत चालूच राहणार आहे आणि त्याचं इंटिग्रेशन हळूहळू डिग्रीमध्ये करण्यात येणार आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ती व्होकेशनल एज्युकेशन. व्होकेशनल एज्युकेशनच्या शिवाय प्रोफेशनल एज्युकेशन. प्रोफेशनल एज्युकेशन आज याच्यासाठी महत्वाचं आहे की आपली सगळी मुलं प्रोफेशनल एज्युकेशनसाठी धडपडत आहेत. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, वकील, कृषी तज्ञ हे होण्यासाठी मुलं धडपडत आहेत. त्याच्यासाठी म्हणून NEET याच्या एंट्रन्सची तयारी करत आहे. तर या शिक्षणाबद्दल काय म्हटलेलं आहे? त्यामध्ये पहिलं प्रोफेशनल एज्युकेशन आहे ॲग्रिकल्चर. त्या धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे की आज ॲग्रिकल्चर विद्यापीठ एकूण विद्यापीठाच्या केवळ 9% आहेत आणि यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ 1% आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे की ॲग्रिकल्चर आणि वेटरनरी या दोघांना एकत्र करण्यात येणार आहे. म्हणजे आजही ते एकत्रच आहेत. म्हणजे ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर याशिवाय अनेक अन्य शाखा एकत्र आणलेल्या आहेत. यामध्ये असं म्हटलेलं आहे की शेतीशी संबंधित सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी शिकवल्या जातील. शेती उत्पादनाशी संबंधित संशोधन
शेती उत्पादनाशी संबंधित तंत्रज्ञान हे सगळं एकाच ठिकाणी निर्माण केलं जाईल. फूड पार्क्स निर्माण करण्यात येतील. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष या संशोधनाचा लाभ व्हावा याच्यासाठी प्रयत्न केले जातील असं म्हटलेलं आहे. म्हणजे जागतिक दर्जाचं शिक्षणाचं शेतीचं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये भारताची अन्नधान्याची उत्पादन सुद्धा वाढली पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न यामध्ये करण्यात येणार आहे. त्यानंतर आहे लीगल एज्युकेशन. हे वाढत जाणारे केसेस तारीख पे तारीख हे कमी करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि नव्या शिक्षणाचा वापर याच्यासाठी करण्याची योजना या एज्युकेशन पॉलिसीने स्वीकारलेली आहे. शिवाय पूर्ण भारतभरामध्ये बायलिंग्युअल एज्युकेशन शिक्षण देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. म्हणजे स्थानिक भाषा आणि इंग्रजी भाषा अशा 2 भाषांच्या मधून लीगल एज्युकेशन देण्याचा विचार या धोरणानं स्वीकारलेला आहे. यानंतर आरोग्य शिक्षण, MBBS, BMS, BHMS, BEMS असे अनेक पद्धतीच्या ज्या आरोग्य क्षेत्रातील पदव्या आहेत या पदव्यांच्या बद्दल या शैक्षणिक धोरणानं असं म्हटलेलं आहे की मेडिकल एज्युकेशन घेणारा जो MBBSचा मुलगा आहे त्या MBBSच्या मुलाला अनेक गोष्टी शिकणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला कोणत्या कोणत्या स्किल्स असाव्या लागतील या स्किल्सची माहिती सुद्धा या धोरणानं दिलेली आहे. हे धोरण असं म्हणतं की MBBS होणाऱ्या मुलांना डायग्नोसिस स्किल असलं पाहिजे, सर्जिकल स्किल असलं पाहिजे, इमर्जन्सी स्किल असलं पाहिजे आणि ॲलोपॅथीमध्ये शिकणाऱ्या ह्या MBBSच्या सगळ्या मुलांना आयुर्वेद, युनानी, योगा, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी या सगळ्या प्रकारच्या शिक्षणाचीही माहिती असली पाहिजे असं हे धोरण म्हणतं. याशिवाय बाकीच्या म्हणजे आयुर्वेद वगैरे शिकणाऱ्या लोकांना सुद्धा ॲलोपॅथीचा परिचय असला पाहिजे असं हे धोरण म्हणतं. नर्सिंग एज्युकेशनचं इम्प्रूव्हमेंट करण्याची सुद्धा योजना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं स्वीकारलेली आहे. ही एक खूप महत्वाचा आरोग्य क्षेत्रातला बदल आहे. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन. मित्रांनो, टेक्निकल एज्युकेशन इतकं महत्वाचं आहे की आज आपण जे 4G 5Gची भाषा बोलतो आहोत आणि सगळ्या प्रकारचे बदल आपल्या एज्युकेशनमध्ये आणि समाज जीवनामध्ये झालेले आहेत ते सगळे ह्या इंटरनेटने केलेले बदल आहेत. आणि म्हणून आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, 3D प्रिंटिंग असेल किंवा आजचा हॉटेल मॅनेजमेंट असेल, फार्मसी असेल, न्यूरोलॉजी असेल आणि टाउन प्लॅनिंग असेल, ह्या सगळ्यांवर तंत्रज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे. आणि म्हणून ह्या तंत्रज्ञानाचं शिक्षण देण्यासाठी ही जी तंत्र विद्यापीठं आहेत, तंत्रज्ञानाची कॉलेजेस आहेत, या तंत्रज्ञानाच्याच कॉलेजेसमध्ये बायोटेक, नॅनोटेक आणि न्यूरोसायन्सचीही कोर्सेस तिथं शिकवण्यात येणार आहेत. म्हणजे इंडस्ट्रीला लागणारं सगळं जे मॅनपॉवर आहे ते मॅनपॉवर टेक्नॉलॉजी निर्माण करण्याचं काम हे तंत्र विद्यापीठ करणार आहेत. मित्रांनो, संशोधन हे उच्च शिक्षणातलं सगळ्यात महत्वाचा भाग आहे. या उच्च शिक्षणामध्ये संशोधनामध्ये भारत किती रुपये खर्च करतं तर 0.69% खर्च आज घडीला होतो. आणि त्यामध्येही मग हा सगळा पैसा DRDO, इस्रो यामध्ये जास्तीत जास्त जातो. मागच्या 5 वर्षामध्ये कोणत्याही महाविद्यालयातील विद्यापीठातील प्राध्यापकांना मायनर रिसर्च प्रोजेक्ट, मेजर रिसर्च प्रोजेक्ट किंवा अन्य कोणता प्रोजेक्ट मिळालेला नाही. या संशोधनाच्या संदर्भात हे धोरण असं म्हणतं की भारत हे केवळ 0.69% पैसे आज खर्च करतं, तर जगभरामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये 2.8% खर्च करतात, चीनमध्ये 2.1% खर्च करतात, इस्रायलमध्ये 4.3% खर्च करतात, साऊथ कोरियामध्ये 4.2% खर्च करतात. आपल्या GDPच्या जास्तीत जास्त पैसे हे सगळे विकसित देश संशोधनासाठी खर्च करतात, तर आपल्या देशामध्ये केवळ 0.69% पैसे आपण खर्च करतो. हे पैसे वाढवण्यासाठी
आणि हे पैसे योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून NRF नॅशनल रिसर्च फाउंडेशन नावाची एक संस्था उभी करण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून योग्य अशा व्हॅलिड प्रपोजल्सला फंडिंग देण्याचं काम याच्या माध्यमातून होणार आहे. आपल्या सगळ्यांना ही माहिती आहे की MPhil या धोरणानं बंद केलेलं आहे. खरं म्हणजे ते बंद करण्याची आवश्यकता नव्हती. MPhil करणाऱ्या मुलांना रिसर्चचं संशोधनाचं एक रिहर्सल झालं असतं. त्यानिमित्तानं एक छोटा प्रबंध त्याला लिहिण्याची संधी होती. पण MPhil या धोरणाने बंद केलेलं आहे. खरं म्हणजे इतक्या छोट्या गोष्टीवर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने बोलण्याची किंवा टिप्पणी करण्याची आवश्यकता नव्हती. कृष्णकुमारांनी असं म्हटलेलं आहे की हे विद्यापीठाने ठरवायला हवं, त्या महाविद्यालयाने संस्थांनी ठरवायला हवा की याचं काय करायचं आहे. मित्रांनो, याशिवाय आता या सगळ्या शैक्षणिक संस्थांचं संचालन कसं होणार आहे ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. हे सगळी मी तुम्हाला सांगितलं की कालांतराने सगळ्या संस्था ह्या स्वतंत्र होतील, डिग्री देणाऱ्या होतील. त्या सगळ्या संस्थांवर बोर्ड ऑफ गव्हर्नन्स नावाची एक कमिटी असेल. ही बोर्ड ऑफ गव्हर्नन्स नावाची संस्था ह्या सगळ्या प्रत्येक हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं संचालन करणार आहे. प्राध्यापकांच्या भरतीसाठी आणि याच्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी इमिनंट एक्सपर्ट कमिटी स्थापन करण्यात येणार आहे आणि ही इमिनंट एक्सपर्ट कमिटी आपल्या प्रत्येक संस्थेचं पुढच्या 10-15 वर्षाचं रोडमॅप तयार करेल. त्याला म्हणायचं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन. हे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट प्लॅन तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करता त्याच्यावरच तुमचं ग्रांट सुद्धा ठरेल असं हे धोरण म्हणतं. म्हणून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं असं म्हटलेलं आहे की यापूर्वी जे उच्च शिक्षणामधलं नियंत्रण होतं ते अतिशय कमकुवत होतं. त्याचे अनेक कायदे हे कालबाह्य होते, ताठर होते आणि म्हणून हे सगळे ताठर कायदे, कालबाह्य कायदे बाजूला करून खाजगी शिक्षण संस्थांना आणि विद्यापीठांना, बाहेरच्या देशातील विद्यापीठांना संधी देण्यासाठी सगळ्या नियमांच्या मध्ये एक शैथिल्य आणलेलं आहे. आणि म्हणून आता राष्ट्रीय पातळीवर नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी अथॉरिटी निर्माण करण्यात येणार आहे. ही अथॉरिटी भारतभरातल्या एज्युकेशनचं रेग्युलेशन करणार आहे, नियंत्रण करणार आहे. आज जशी NAAC आहे तशी NAA नावाची एक संस्था, नॅशनल ॲक्रेडिएशन अथॉरिटी स्थापन होणार आहे. या संस्थेला लायसन्स दिला जाणार आहे शिक्षण संस्था तपासण्याचं. ते तपासण्याचं लायसन मिळालेल्या या नॅशनल ॲक्रेडिएशन अथॉरिटीला महाविद्यालय आणि विद्यापीठ ॲक्रेडिट करण्याचा अधिकार मिळणार आहे. याशिवाय जनरल एज्युकेशनल काउन्सिल नावाची एक संस्था उभी असणार आहे. त्यामध्ये आज ज्या अनेक 17 संस्था आहेत त्यामध्ये ICAR आहे, NCTA आहे, VCI आहे, अशा वेगवेगळ्या संस्था त्याचे सदस्य असतील. याशिवाय आता युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन असणार नाही. या युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशनचं नाव बदलून हायर एज्युकेशनल ग्रांट्स कमिशन, हायर एज्युकेशन ग्रांट्स कमिशन नावाची एक स्वतंत्र संस्था असणार आहे. भारतातल्या सगळ्या विद्यापीठाच्या विकासाच्यासाठी, कॉलेजेसच्या विकासासाठी जो फंड लागणार आहे तो फंड देण्याची जबाबदारी हायर एज्युकेशन ग्रांट्स कमिशन करणार आहे. याशिवाय डिजिटल इंडिया कॅम्पेन आता चालू झालेलंच आहे. यामध्ये इंटरनेट मोठ्या प्रमाणामध्ये आत्ता जर या कोरोना काळामध्ये, या महामारीच्या काळामध्ये सगळ्यात अधोरेखित करण्यासारखी गोष्ट काय असेल तर ती आहे डिजिटल डिवाइड. डिजिटल डिवाइड म्हणजे आज शहरी भागामधले श्रीमंत घरामधली मुलं आपल्याजवळ लॅपटॉप, मोबाईल, 4G इंटरनेट, 5G इंटरनेट वापरत आहेत. तर एक वर्ग भारतामधला असा आहे की ज्याच्याकडे अशी कोणतीच साधनं नाहीत आणि तो या साधनांसाठी तडफडतो आहे. त्याला अशी कोणतीही सुविधा मिळालेली नाही आणि म्हणून ही जी दरी आहे ही दरी उत्तरोत्तर वाढतच जाणारी दरी आहे. हे आपण सगळ्यांनी समजावून घ्यायची आवश्यकता आहे. याच्यामध्ये या पॉलिसीने असं सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये हे ज्या सगळ्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी म्हणून नॅशनल एज्युकेशन अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी नावाची संस्था उभी करण्यात येणार आहे जी स्वायत्त असणार आहे आणि भारतामध्ये शिक्षकांसाठी, प्राध्यापकांसाठी, कॉलेजसाठी, विद्यापीठांसाठी ज्या काही तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल ते सगळे तंत्रज्ञान हे
ही संस्था देणार आहे. आणि म्हणून या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असे अनेक बदल आहेत. यामध्ये सर्वोच्च जी शिखर संस्था असेल त्याचं नाव असेल राष्ट्रीय शिक्षा आयोग. या राष्ट्रीय शिक्षा आयोगाचे अध्यक्ष असतील शिक्षण मंत्री आणि त्याचं असेल 30 सदस्यांचं मंडळ. याला असेल एक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर. ही 30 सदस्यांचं मंडळ कायमचं असेल. म्हणजे यात आता जेव्हा फ्रेमवर्क येईल तेव्हा अधिक विस्तारानं आपल्याला त्याच्याबद्दल बोलता येईल. म्हणजे आरोग्य मंत्रालय, बालशिक्षण मंत्रालय, पर्यावरण मंत्रालय यामधला आलटून पालटून कोणीतरी मंत्री या एकूण 30 सदस्यांच्या पैकी एक सदस्य कायमचा असेल. याशिवाय शिक्षण तज्ञांचा समावेश सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. अनेक जे भारतातले प्रांत आहेत त्या प्रांतांच्या पैकी काही प्रांतांना त्याच्यामध्ये कायमचं सदस्यत्व असणार आहे. मानव संसाधन मंत्रालय हे नाव बदलून शिक्षण मंत्रालय हे नाव करण्याची सोय सुद्धा किंवा करण्याची योजना सुद्धा या धोरणामध्ये सांगितलेली आहे. त्याप्रमाणे आत्ता 4-8 दिवसाच्या पूर्वी राष्ट्रपतींची सही झाली, गॅझेट आलं आणि मानव संसाधन मंत्रालय हे नाव बदलून आता या मंत्रालयाचं नाव शिक्षण मंत्रालय झालेलं आहे. मित्रांनो, या शैक्षणिक धोरणामध्ये अजून एक बाब मी सांगितलेली आहे. ती कोणती आहे तर इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस याप्रमाणे इंडियन एज्युकेशन सर्व्हिसेस नावाची एक सर्व्हिस सुद्धा सुरू करण्याचा विचार या धोरणानं स्वीकारलेला आहे. यापेक्षा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळा जो शैक्षणिक डोलार आहे तो आर्थिक पुरवठ्यावर अवलंबून आहे. म्हणून भारताच्या GDPच्या 6% खर्च या शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे असं या 25.2 या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे. पुढचे 10 वर्ष हे 6% खर्च वाढवत जाऊन ते 20% नेण्याचा निर्धार या धोरणानं सांगितलेला आहे. आणि म्हणून हे सगळं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपण समजावून घेण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, भारतामध्ये जे 32 कोटी विद्यार्थी आहेत हे जगातल्या भांडवलदारांच्यासाठी खूप मोठी बाजारपेठ आहे आणि पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं भारतामध्ये पुढच्या 20 वर्षामध्ये प्रचंड मोठे बदल येऊ घातलेले आहेत. जे बदल शाळा महाविद्यालय करत नाहीयेत आत्ता ते बदल बाहेरच्या संस्था करत आहेत. म्हणून बाहेरच्या संस्था करण्यापेक्षा इथल्या शैक्षणिक संस्थांनीच हे बदल करणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून बाहेर इंडस्ट्रीला, बाजारपेठेला लागणाऱ्या सगळ्या मनुष्यबळाची निर्मिती आपल्या शाळा महाविद्यालयामध्ये केली जाणार आहे. अर्थातच अनेकांनी ही टीका केलेली आहे की केवळ मजूर निर्माण करण्यासाठी, केवळ मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षणाचा हेतू आहे का? अर्थातच तसं नाही. एवढी मर्यादित चर्चा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नाही. अजून प्रचंड प्रश्न हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्यासमोर ठेवतं. ते म्हणजे आज असलेले मागासलेले विद्यार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थी, अल्पसंख्याक विद्यार्थी, आदिवासी विद्यार्थी, महिला, अपंग मुलं यांच्या शिक्षणाबद्दल हे आर्थिक धोरण, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काय म्हणतं? प्राध्यापकांची भरती आज मागच्या 5 वर्षापासून नाही. प्रत्येक महाविद्यालयातले, विद्यापीठातले 40% जागा आज रिकाम्या आहेत. या प्राध्यापक भरतीबद्दल हे शैक्षणिक धोरण काय म्हणतं? नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट नेट याच्याबद्दल हे शैक्षणिक धोरण काय म्हणतं? असे अनेक प्रश्न महत्वाचे आहेत. या सगळ्या प्रश्नांची विस्तारानं चर्चा एकाच व्याख्यानामध्ये करणं कठीण आहे. पण आपण सगळेजण मिळून या व्याख्यानाची आपण या शैक्षणिक धोरणाची चर्चा केली पाहिजे, प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला सूचना पाठवता येणाऱ्या आहेत असं भारताचे शिक्षण मंत्री परवाच त्यांनी आपल्या ट्विटरवरून हे लोकांना सांगितलेलं आहे. तुमच्या सगळ्या कल्पना काही असतील वेगळ्या तर त्या शिक्षण मंत्रालयाला तुम्ही अजूनही कळवू शकता आणि त्या माध्यमातून काही बदल तुम्ही सुचवू शकता. मित्रांनो, पुढचे 20 वर्ष हे शैक्षणिक धोरण आपल्यावर प्रभाव टाकणार आहे. म्हणून त्या शिक्षण धोरणातील प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे
आपल्याला बदल सुचवायचे असतील तर मुळामध्ये त्याच्यात काय आहे हे माहिती पाहिजे आणि म्हणून आपण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची विस्ताराने चर्चा केलेली आहे. मला यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर GN शिंदे सर यांनी आपल्या सगळ्यांसमोर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हे माझे व्याख्यान थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.